ही घोरक्यानं टक्के वगैरेची हे कारंदे ह्याची ह्या वेली आहेत. घोरक्यानं चांगले होतात, पण ती काढायला भरपूर उशिरा पाहिजेत. म्हणजे 2-3 वर्षानंतर काढल्यावर तिचं कंद चांगलं मोठं होतं. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं जरा रानात फेरफटका मारून येऊ. झाडं कशी झालीत, काय झालीत वगैरे बघू. आज एकादशी आहे. मंदिरातील कार्यक्रम आटापला आणि म्हटलं जरा फेरी तरी मारून येऊ. ही बघा, ही आमची शेती भाताची. आमच्याकडे जास्त करून भाताचीच होते आणि नाचणी थोडेफार, आणि केलाने तर वरी ही तात्पुरती, म्हणजे आंबेल बनवण्यात लोकही करतात. ही पाल्याची भाजी आहे आणि ही हळद आहे. ही बघा, हे परवा वादलात झाड पडलंय. बघा केवढं मोठं आहे. आणि काकडे आणि चिबूड याच्या वेली आहेत. केवढ्या झाल्यात. फुलं पण आलीत. हे बहुतेक गणपतीपर्यंत फळं मिळतील. आणि ही जी आहे ना, ही फुलं आपली ही असते ना, वालय म्हणतात, शेंग तिची. ही बघा, इथे पण आहे फुलं. बघा कशी बघायला मस्त वाटत आहेत. बघा, ह्याला शेंग पण तयार झालेत आहे. बघा, शेंगा पण लागल्यात त्याला. इथे सर्व हळदच लावलेले आहे. ही गावठी हळद. ही वेंगुर्ला 9 नंबरची काजू तशी झालंय चांगली. बघा, हे 2 वर्षाचं झाड आहे. खाली कातल असल्यामुळे जरा वाढ चांगली होत नाही, पण झालंय चांगली तशी थोडीफार व्यवस्थित. आणि हे केसर आंब्याचे कलम. ही बघा, ह्याला नवीन ही कोंब फुटलेत, नवीन पालवी तयार होते. ही बघा, ही नवीन पालवी आहे ते पण आहे. आणि हे वेंगुर्ला काजूचे 4 नंबरचं झाड आहे. पुढे दिसतो हा बिनचिकाचा फणस. गवत बघू शकता किती मोठं झालंय. सध्या कोणाचे वाडीत बैल नसल्यामुळं गवत चरायलाही कोणी नाही त्यामुळं. आणि गवत लोक आता सध्या ओढतही नाहीत, कारण पहिले कसे लोकांचे बैल असायचे तेव्हा गवत ओढायचे आणि बैल चरायचे, त्यामुळं गवतही लेवलला असायचं. आता गवताचं प्रमाण भरपूर झालं आहे. ह्या गावठी काजू लावलेले आहेत. ह्या गावठी काजू आहेत. आणि हे आहेत रतालीच्या वेली. हे बघा, रताली पण चांगले रिकतात आपल्या मातीत.
सध्या अळंबी, रोहणं, छोटे ही कुठे दिसत नाहीत, कारण गवत भरपूर असल्यामुळं रानात फिरायलाही भीती वाटते गवतातून. पहिले बैल असायचे तेव्हा अशी रानातून भेटायची. तर आपण जातोय घुम्याच्या आंब्याजवळ. तिथे 3-4 वर्षापूर्वी जी काजूची झाडं लावलेली होती ती कशी झालीत, काय झालीत बघायला. उन्हाळ्याचं जातोच आम्ही, पण आता पावसाळ्याची फेरी झाली नाही तिकडे, त्यामुळं आता जाऊन बघू काय अवस्था आहे. हे बघा, हे कण्हेरीचं झाड. ही काली काली करवंदासारखेच असतात, काली काली, पण चव अलग असते. ही बोरं आहेत. हे बोराचं झाड आहे बघा. आत्ताची बोरं होत आहेत. ही बघा, फुललीत भरपूर. भरपूर बोरं लागली ती बघा. जी मिठात टाकून खाल्ली जातात ना, मीठ लावून, ती आहे ती बघा. आणि हे भोंबाड आहे ते बघा. याला भोंबाडा म्हणतात. इकडे रानकोंबड्या भरपूर बघायला भेटतात. रानकोंबड्यांचं प्रमाण भरपूर असतं इकडे. आता हरला खूप छोटा दिसतोय, पण
ह्या एवढ्याच हरलेला सुद्धा मासे आणि खेकडे चढतात वरती. हे बघा माशांची पिल्लं आहेत आतमध्ये, ह्याच्यात नाहीत, पुढच्यात आहेत. हे बघा दिसत आहेत माशाची पिल्लं. मासे जेव्हा पहिल्या मोठ्या पावसाला येतात ना वरती अंडे घालायला, त्यातून निघालेली ही पिल्ले आहेत. पिल्ले बघा केवढे मोठे झालेत. खेकडे पण ह्या हरल्याला वरती चढतात आणि चामट्यांचं प्रमाण तर भरपूरच असतं ह्या हरल्याला. चामटे दाखवतो तुम्हाला, कुठे दिसले तर कसे असतात. आपण आता आलो आहे आमच्या जमिनीत. रान भरपूर आहे, कारण 1-2 वर्ष आली रान तोडलेलं नाही, त्यामुळे बघा जाली केवढ्या मोठ्या झाल्यात. पूर्ण रान तयार झालं आहे बघा. आतमध्ये शिरायलाही जागा नाही. ह्या ज्या दगड्या आहेत ना, ह्या दगड्यांना बिलं भरपूर असतात आणि त्यातून चामटे असतात. जेव्हा भात कापणी असते ना, तेव्हा ते चामटे उन्हातून बाहेर पडतात. आणि एका वेळी सर्वच्या सर्व चामटे बाहेर पडतात रांगेतूनच. सर खारुताई बघा. हा इथे भोंबाड आहे मोठा. तुम्हाला चामटा दिसतोय का माहीत नाही, पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. गेला बिलात तो. आणि हे चामटे असतात हे खूप चपल असतात. थोडी जरी चावल त्यांना लागली की लगेच बिलात शिरतात ते. या बाजूने जाळे साफ करायला बाबाने सुरुवात केली बहुतेक. हा एकूण 42 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि इथून सुरुवात होते आमच्या प्लॉटची ती वरपर्यंत. बाबांनी ह्या कोपऱ्यापासून सुरुवात केलेली ही दिसते. हा सर्व गावठी काजू लावलेले आहेत बघा. पाऊस पण मध्ये मध्ये हजेरी लावतोय. जोर नाही त्याला, पण तरीही पडतोय.
गावठी काजू हे ते वेंगुर्ला लावलेली होती पण सुकली ती. हे बघा ह्या देवमुंग्या, ह्या जिथं असतील तिथं जनावर थांबत नाहीत, माणसांना काही करत नाहीत, फक्त सुलसुलतात. पण सरपटणारे जनावरांसाठी त्या घातक असतात. त्यामुळं जिथं देवमुंग्या असतील तिथं सरपटणारे जनावर थांबत नाहीत जास्त करून. जंगल भरपूर झालंय, वरती काय आतमध्ये शिरायला जमणार नाही. साफसफाई झाल्यावरच प्लॉट मोकळा होईल. ही वेंगुर्ला काजू आहे. इकडे कसं पाणी, काजूंना पाणी शिंपायला यायला जमत नाही, त्यामुळं वाढ स्लो होते त्यांची. कारण रोडपासून भरपूर अंतर आहे आणि घरापासून तर काही अंतर आहे, त्यामुळे पाणी घेऊन यायला जमत नाही. जेवढी पावसाच्या ह्याच्यावर होतील तेवढीच. ही फळं कसली आहेत माहिती नाही. तुमच्याकडं ह्या फळांना काय म्हणतात नक्की कमेंट करा. ही अशी लांब वेल आहे, तिला लागलेली आहेत, पण त्या फळांना काय म्हणतात हे माहीत नाही. हे जे पक्षी तुम्हाला दिसत आहेत ना, हा उडाला बघा, हे बघा, यांना आमच्याकडं केकेटी म्हणतात. कारण केकाटात भरपूर असतात. ती ओरडू लागली मग कानात बोटं घातल्याशिवाय पर्याय नसतो, इतकी ओरडत असतात, म्हणून त्यांना केकेटी म्हणतात आमच्याकडे. हे बघा मासे दिसत असतील. ऊन बघा काय पडतंय, पावसाला आहे की उन्हाला आहे हे समजत नाही मुलात. म्हणजे ह्या वर्षी खूप दुष्काळ पडला आहे. ही बघा, ही नाचण्याची शेती आहे, पण नाचण्याची काय अवस्था झाली बघा. पुऱ्या शेतीची वाट लागली. शेतकऱ्यांचं कसं झालंय, भरपूर पाऊस पडला तरीही नुकसान, कमी पाऊस पडला तरीही नुकसान. यावेळी तर पाऊस भरपूरच कमी पडला. हे बघा भाताची अवस्था बघा काय आहे ती. यावेळी शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था झाली. हे भात बघा, लोकांनी कशी शेती करायची हेच आता काही कळत नाही.
चला तर मित्रांनो, आता घरी जायला निघतो मी. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.